हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा आराधनामध्ये साड्यांचं कलेक्शन बघायला। तर आज मी तुम्हाला ट्रेडिशनल वेअरच्या ज्या साड्या असतात त्या दाखवणार आहे। सुंदर पैठण्या आपण बघणार आहोत। तर त्यांनी सगळ्यात पहिली पैठणी जी आपल्याला दाखवली ती ही सुंदर अशी पॅरेट ग्रीन कलरची आहे। ही त्यांची साड्यांची प्रीमियम रेंज आहे जे ते आपल्याला दाखवत आहेत आणि नॉर्मल 500 आणि 1000 पर्यंतच्या ज्या साड्या आहेत किंवा तिथनं जी स्टार्टिंग होते त्या साड्या सुद्धा त्यांनी दाखवलेल्या आहेत आपल्याला। तर त्याचा व्हिडिओ दुसरा आहे, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि कदाचित जर मी लिंक द्यायला विसरली तर मला कमेंट करून सांगा। नेक्स्ट त्यांनी ही आपल्याला सुंदर अशी येलो कलरची पैठणी दाखवली ज्याला ग्रीन काठ आहेत आणि खूप छान कांजीवरम पैठण्या होत्या। याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 2-3 कलर्स दाखवले। याच्यामध्ये त्याची जी बॉर्डर आहे ती पूर्णपैकी चेंज होती, वेगवेगळ्या बॉर्डरमध्ये या पैठण्या बघायला मिळाल्या आपल्याला आणि यावरचे जे मोटिव्स होते ते सुद्धा चेंज होते। कशावरती फुलं होते, कशावरती अशा लाईन्स होत्या, कशावरती कुयरीचं पॅटर्न होतं। म्हणजे प्रत्येक पैठणी ही वेगळी होती आणि प्रत्येक पैठणीची बॉर्डरही वेगळी होती। हा कलर जो आहे रामा ग्रीन कलर म्हणतात याला। तर हा पण खूप सुंदर कलर आहे आणि हा ऊन सावली कलर होता, असा ब्लूइश ग्रीनिश असा मिक्स कलर होता। याच्यासोबत रेड कलरचं कॉम्बिनेशन होतं ब्लाउजचं, प्लेन ब्लाउज होतं विथ सेम बॉर्डर जी साडीला आहे ती। त्यानंतर त्यांनी आपल्याला काही ज्या आता खूप ट्रेंडमध्ये आहेत साऊथ इंडियन पॅटर्न्स तर त्यातल्या साड्या दाखवायला आणल्या आणि ही एवढी सुंदर साडी होती, बघता क्षणी कुणीही या साडीच्या प्रेमात पडेल। कलर खूपच सुंदर होता। जो असा बॉर्डरचा रंग होता तो छान पिंक कलरमध्ये होता आणि जी साडी होती ती अशी शॅम्पेन कलर, गोल्डन कलर आणि रोज गोल्ड असा मिक्स होता आणि प्रत्येक वेळी ती बघताना खूपच सुंदर आणि वेगळ्या रंगामध्ये दिसत होती। तर ही साडी खूप जास्त आवडली मला। त्यानंतर त्यांनी याच्यामध्येच एक कलर दाखवला आपल्याला जो ग्रीन होता आणि हा नवरीला वगैरे तर खूप सुंदर आणि उठून दिसेल। याच्यामध्ये ब्लाउजचं पण कॉन्ट्रास्ट ब्लाउज होतं कथ्या कलरचं आणि पूर्ण ब्रॉकेट ब्लाउज होतं। खूप सुंदर साड्या त्यांनी मला दाखवल्या। त्यानंतर त्यांनी मग डिझायनर साड्यांमध्ये काही पीसेस आणले ज्याच्यामध्ये आता सध्या असे स्पार्कलिंग ट्रेंडिंग आहेत असं त्यांनी मला सांगितलं। ऑर्गेन्झा सोबत या साड्यासुद्धा ब्रायडल वेअरसाठी वापरल्या जाऊ शकतात। मी आधीच तुम्हाला सांगितलं की हे ते आपल्याला प्रीमियम कलेक्शन दाखवत आहेत त्यांचं आणि अशाच पॅटर्नमधून तुम्हाला थोड्या कमी रेंजपासून पण इथे साड्या मिळून जातील। आता जी ती आपल्याला रेंज दाखवत आहेत तर ही रेंज आहे 10,000 प्लस आणि 15,000च्या अंडर ह्या सगळ्या साड्या आहेत। काही याच्यात त्यांनी आपल्याला 20,000च्या वगैरे दाखवलेल्या आहेत पण मॅक्सिमम ह्या 15,000च्या अंडर आहेत आणि हे पूर्ण त्यांचं ब्रायडल कलेक्शन होतं ज्याच्यामध्ये वर्क खूप नाजूक होतं, कापड क्वालिटी खूप छान होती आणि कलर्स एकदम जे ब्राईटचे कलर्स असतात गोल्डन आणि एकदम पेस्टल कलर्स तर ते कलर्स होते। याच्यामध्ये सगळे रोज गोल्ड होता, पीच कलर होता, पिंक कलर होता, असे कलर्स जे आपण ब्राईडसाठी यूज करतो ते सर्व कलर्स त्यांनी मला दाखवले। त्यानंतर त्यांनी आणखीन ह्या नवीन साड्या आल्या असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि याच्यामध्ये किती सुंदर असा रंग आणि डिझाईन त्यांनी दाखवली आणि सांगितलं की ह्या साड्या स्पेशल डिमांडवरती ते लोक बनवतात किंवा मागवतात आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली 1 किंवा 2च कलर्स असतात, जास्त कलर्स ते याच्यामध्ये बनवत नाहीत। तुम्हाला डिझाईन्स वेगवेगळ्या मिळून जातील आणि हे मोस्टली ब्राईड किंवा त्यांच्या आईसाठी वगैरे यूज केले जातात साड्या, म्हणूनच याच्यामध्ये कलर्स जे आहेत ते रेड, पिंक, ग्रीन असे कलर्स जास्त बनल्या जातात कारण मोस्टली ह्या साड्या ब्राईडच यूज करतात किंवा मग ब्राईडची आई वगैरे। सो ब्राईडची म्हणा किंवा ग्रूमची म्हणा, तर म्हणून मग त्यांनी सांगितलं की असे रंग ह्याच्यामध्ये जास्त बनतात आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला पिंक आणि रेडचे जास्त कॉम्बिनेशन्स दाखवले। रेड ही साडी बघा किती सुंदर आहे, याच्यामध्ये खूप सुंदर असं वर्क केलेलं होतं आणि जी बॉर्डर आहे त्याच्यावरती पण खूप छान डिझाईन होती आणि थोडी युनिक बॉर्डर आणि युनिक डिझाईन मला याची वाटली। तुम्ही बघू शकता असे बॉक्स याच्यावरती बनलेले आहेत आणि खूप वेगळं पॅटर्न होतं हे।
याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे बरेचसे कलर्स आणि पॅटर्न्स अवेलेबल होते। कलर्समध्ये रेड झाला, पिंक झाला, मरून झाला, ग्रीन झाला, हे वाले कलर म्हणजे डीप टोन याच्यामध्ये अवेलेबल होते। आणि पॅटर्नमध्ये तर ते आपल्याला पॅटर्न आता दाखवतच आहेत की कसं कसं त्यांच्याकडे चेंज होत जाते डिझाईन प्रत्येक साडीबरोबर। आणि ह्या साड्या त्या स्पेशली बनवून आणलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे याची जी क्वालिटी आहे ती आणि डिझाईन तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळणार नाही। दुसऱ्या शॉपमध्ये अशा साड्या तुम्हाला बघायला मिळणार नाही। तुम्हाला इथेच यावं लागेल असं साड्या जर तुम्हाला परचेस करायच्या असतील तर। आणि तुम्हाला जी नॉर्मल रेंज असते आपल्या साड्यांची 500 रुपयांपासनं तर 1000-1500 पर्यंत जी आपण डेली यूज करतो म्हणजे नॉर्मली आपण घेतो अशा साड्या, तर तशा साड्यांचं कलेक्शन बघायचं आहे का हे मला कॉमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला बघायचं असेल तर मी नक्की बनवेल। आणि तुम्हाला कुठल्या शॉपचं कलेक्शन बघायचं आहे किंवा या प्रकारच्या साड्या तखतमल मार्केटमध्ये खूप जास्त प्रकारात मिळतात आणि खूप जास्त प्रमाणात मिळतात, तर वेगवेगळे टाईप्स आणि तिथलं जर तुम्हाला साडी कलेक्शन बघायचं असेल तर मला कॉमेंट करा, मी नक्की व्हिडिओ बनवेल। आणि शॉपसुद्धा कॉमेंट करा जर तुम्हाला कुठलं माहिती असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी इथलं बनवायला पाहिजे तर। आता एवढ्या वेळात त्यांनी आणखीन साड्या आणल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी मला आधी दाखवल्या की एक ही थोडी वेगळी आणि युनिक साडी होती ज्याला राजस्थानी टच होता। आणि ह्या साडीची तुम्ही बॉर्डर बघू शकता, किती सुंदर बॉर्डर आहे आणि तेवढंच सुंदर त्याचा पदर होता आणि तेवढंच छान त्याचं ब्लाऊज होतं। पूर्ण फुल ते वर्क होतं आणि जी त्याची बॉर्डर आहे ती पण पूर्ण फुल वर्कमध्ये होती आणि एकदम नीट आणि एकदम नाजूक काम केलेलं होतं। ही साडी मला खूप जास्त आवडली आणि याची रेंज पण 10,000 और 12,000 होती। एक्झॅक्ट रेंज मला आठवत नाही आहे आता, पण याचं काम खूपच सुंदर होतं, स्पेशली बॉर्डर खूप छान होती। या प्रकारामध्ये अमरावतीमध्ये मी फक्त हीच साडी बघितली आणि आता मी बरेचशा शॉपमध्ये गेलेली आहे, पण ही साडी खूप युनिक वाटली मला। आणखीन नेक्स्ट तुम्हाला सांगायचं झालं तर मी एकदम ऑथेंटिक आणि ओरिजिनल रिव्ह्यू देते, मी काहीही तुम्हाला खोटं सांगत नाही। त्याच्यामुळे जे कलेक्शन मला इथलं नाही आवडलं ते सुद्धा मी काही व्लॉग्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हे तुम्ही इथनं घेऊ नका। सो तुम्ही ते व्लॉग्ससुद्धा जाऊन बघू शकता की तुम्ही काय परचेस करायला पाहिजे आणि काय परचेस करायला नको आणि कुठली गोष्ट कुठून परचेस करायला पाहिजे। तर तुम्हाला आराधनाचा ॲड्रेस मी सांगितलेला नाही आहे, तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा तुम्ही जुने व्हिडिओ जाऊन बघू शकता, त्याच्यामध्ये प्रॉपर ॲड्रेस मी सांगितलेला आहे। हे शॉप बिझीलँडमध्ये आहे आणि लेन वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। सो नेक्स्ट आपण आलो लेहंगेच्या सेक्शनमध्ये। आता इथे मी तुम्हाला खूप स्पेसिफिक 5-6 लेहंगे दाखवते फक्त, बाकी आपण याचा डिटेल्ड व्लॉग बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। लेहंग्याच्या सेक्शनमध्ये जेव्हा आपण आलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आता सध्या पेस्टल कलर्स खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे पेस्टलचं कलेक्शन त्यांच्याकडे जास्त होतं। सोबतच भरपूरशा लोकांना रेड आणि मरून कलरच घ्यायचा असतो, तर त्याचंही कलेक्शन त्यांच्याकडे होतं। सगळे लेहंगे इथे 2000पासून स्टार्टिंग होती, ते मग त्यांची खूप 50-60 हजारापर्यंतचे प्रॉडक्ट त्यांच्याकडे अवेलेबल होते। पण आपण जे बघतोय ती नॉर्मल रेंज बघितली आपण 5 ते 10 हजाराची। आणि हे जे वन पीस गाऊन आहेत याची पण रेंज त्यांच्याकडे 5000पासून स्टार्टिंग आहे ब्रायडलसाठी आणि मग ती 20,000ची जी रेंज असते त्याच्यामधले एकदम सुंदर आणि छान लेहंगे आणि गाऊन्स होते जे तुम्ही एंगेजमेंटला किंवा रिसेप्शनला किंवा संगीतला यूज करू शकता। आणि याच्यापेक्षा जी खालची रेंज आहे म्हणजे 5000पेक्षा जे कमी लेहंगे होते किंवा जे कमी वन पीसेस होते तर ते सगळे त्यांच्या खालच्या डिपार्टमेंटमध्ये होते। सो त्यांनी असे वेगवेगळे सेक्शन्स बनवलेले आहेत, तर या सेक्शनमध्ये 5000 प्लस होतं, 5000पेक्षा पण 8-9,000 प्लस होता। फक्त हा जो एक वन पीस त्यांनी दाखवला हा 6000चा होता आणि 6000च्या मानाने मला हा ड्रेस खूप आवडला कारण याचा फ्लेअर खूप छान होता। जर तुम्हाला 5 to 6000च्या पर्यंतच्या रेंजचा जर ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच हे शॉप एकदा एक्सप्लोअर करू शकता। आता रेंज त्यांची प्रत्येक वेळी चेंज होत राहते, तर तुम्ही एकदा येऊन बघून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्ही कुठल्या शॉपमधनं घ्यायला पाहिजे।
मी तुम्हाला आणखीन बरेचसे शॉप्स घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. सो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. बाय बाय. टेक केअर.